ह्याच्यापेक्षा मोठं स्टूल बरोबर नाही वाटत रे, म्हणून एवढाच घेतला मी आणि गेलतो निघून. म्हणलं दुपारी दूध आहे गोटा. आता यांना पाणी बिनी पाजणार दुपारचं. 2 कोल्ड्रिंक चाहिए. संध्या कोणती घ्यायची? ना हे दगडाच होतो इथं. ते स्ट्रक्चर सगळं तुटलं आता ते सगळं. नाही बारीकपणे आम्ही यायचं तर मला चांगलं आठवतंय. ओके इथं गाडी लावली सावली आम्ही. या वाफ्यातली मग काय ना थोडी राहिली ती न्यायची मला फक्त बस. तेवढी नेली ना मग काय अडचण नाही. काय नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता साधारण आहे ना 1:12 वाजलेत. आज आहे रविवार आहे नेमका. आज कुठं नाही गेलो फिरायला. सकाळी आज गोट्यात धुतला नव्हता. सगळं उरकलं गोट्यातलं. 7:30ला आलो असं समथिंग मी. गोट्यातलं बेटातलं उरकलं आणि गेलतो निघून. म्हणलं दुपारी दूध आहे गोटा. आता यांना पाणी बिनी पाजणार दुपारचं आणि गोटा धुवून काढायचं. मग बाई शेडमुळं आहे ना आता लय फरक झाला. लई गरमच नाही होत अजिबात. कसंच नाही गरम होत. एवढं तर हवा चांगली खिळती राहतेच. या वाट्याने ना सकाळी ना औषध नीट नाही पेत राहते. सप्लिमेंट आहे ना ते पाटलीत पाजलं त्याला, ते पण नव्हतं नीट पेत. कसं बसं पाजलं मी एकट्याने आला. लय दारास करता ये बसरू लई. आता आहे ना याला आहे ना ह्या आवाज मग पॉकेट 3ने ना मी व्हिडिओ बनवा चालू करत ना. लॉंग व्हिडिओज चालू एवढ्या मोठ्या बनतात ना राव. 20-20 मिनटाच्या 17-18 मिनटाच्या मध्ये ना कुठं कट करावं तेच कळत नाही. कारण सगळं जे आपलं बोलतो ना तेच येते. जास्त टायमिंग जास्त वाढतोय राव. मी सहज चेक केलं राव आज जवळपास मी आतापर्यंत 7 व्हिडिओ बनवलेच नाही. आता नाही मला पाणी बिनी पाजलं. आता गोटा धुवून काढायचं सगळा. गोटा धुवायला पाऊण तास लागेल आपल्याला गोटा अख्खा धुवायला. गोटा आहे ना अख्खा क्लीन करून टाकतो. वाजलं बरोबर. आत्ता धुतलाय गोटा अख्खा. 8 तासाचा खेळ सवयीचं. सकाळी दूध केलं ना ते मेटची घाण ती लवकर निघते रे. आता वाळतं इथे. मला चुकलं सकाळी ना मी याला हे करून गेलो पाण्या मारून त्याच्यावर. मला थोडीफार द्यायला पहिलं ज्या गाडीचे उघड लॉक. गाडीचं लॉक उघड नंतर लॉक लावत बस. ओके हे धुतलं बितलं आणलं पाणी बिनी पाजलंय. आता फक्त तर राणा जाऊन बस. असं आहे ना फिरवित आहे राव. सर आरामावर बसले वासरू. लॉक उघड ना सर. लाव लॉक. गरम तापली रो गाडी. बेकार गाडी तापते का नाही. गेलं भारी. याचं ब्लर बिअर होतंय चांगलं आहे ऑटोमॅटिक. आणि फुटेज लय भारी निघते पण. राणा जाऊ सांगतो शेट जरा बसून निवांत. थोडा ना बेळ घेऊ पार्सल कोल्ड्रिंक बिस्लरची बाटली बसू रानात जाऊन. सद्दू शेठ एक बेळ आणा फक्त. एक ना 2 आण बेळ. कुठे भेटते इथं हॉटेलमध्ये. तेच घेतो ना बरोबर. बंदी काय त्याला आज कायचं बंद केलं यांनी. 2-3 दिवसापूर्वीपासून बंद आहे. गॅसचा प्रॉब्लेम असं याला पण. गावात कोणा का सांगतो बेळ कामाने बशी त्याची नाही वेळ चांगली आहे रे. एक काम कर कोल्ड्रिंकच घेऊ मग मारवाड्याकडून. बाकी नाही काय घ्यायचं.
एक गुलाबीचा पुडा घेतो. 2 कोल्ड ड्रिंक चाहिए. संध्या कोणती घ्यायची? हे मोठी घेऊ. इकडून नाही का ग्लास देतो घेऊन. 2 ग्लास घ्या कोण. 2 ग्लास दो भैया. ये लो. हाँ कितना हुआ? अजून काय घ्यायचं ना त्या. दर एक दे. मेमरी कार्ड चांगले घेतले पण स्पीड स्लोच सांगते अजून पण याला. चालेल ना तो सेट. आता रानात जायचे डायरेक्ट. थोडं जरी बाहेर थांबलं तरी ऊन लागायला चालू होतं राव. आई शपथ. हां काय थोडं जरी बाहेर थांबलं तरी ऊन कसलं बेकार लागतंय. अजून तर पुढचं एप्रिल मे भाई. हे फक्त स्टार्टिंग आहे आता. ठीक आहे. ऐकलं कोणती सेटिंग आहे बरं का. डबल टॅप केलं ना असं पुढं नाही तर पुढं मागं होतं नाही का. ते सेटिंगमध्ये मला कळणार राव. मी DJ ऑस्मोचा आहे ना रिव्ह्यू बघितली होती नाही का यूट्यूबवर बरेच. डबल टॅप केलं होतं नाही का. आता हे मला मॅन्युअली टच करून करावं लागतं असं पुढं मागं. आणि ह्याला कधी कधी ना टच नीट नाही होत. टच नीट नाही झालं मग ते बरोबर नाही वाटत अजून. पाणी चालू वाटतं हिरीत. बस आपल्या अड्ड्यावर. साहित्य जमा करा आपलं. इथं बांधलं असतं रे आपण काहीतरी पण रोड नाही ना इथं. रस्ता नाही आणि नेमकं पावसाळ्यात लय हाल होते अरे. इथं गोठा मस्त आला असता. इथं चारा जवळ पाणी जवळ सगळं जवळ होते ना. आत्ता नाही ना पण आता नाही रे भविष्यात कधी होईलच. ह्याच्यापेक्षा मोठं स्टूल बरोबर नाही वाटत रे म्हणून एवढाच घेतला मी. आपल्याला बरोबर आहे. इथं खुर्ची बाय ना असली एक. तशी खुर्ची पाहिजे. पिझ्झा डॉमिनोजमध्ये इंच्या बर्फ टाकतात लई आणि डायरेक्ट स्मूथ करतात. आता हार्ड लागतं ना थोडं याला बर्फ टाकून स्मूथ करतात बघ लई. काल पण राहणार आम्ही 2 तास थांबलो असतो. 2-3 तास. 1 वाजता आलो होतो. 3:30 पासून विचारलो. आता पण किती वाजलेत. आता पण 2 वाजलेत. 2 तास कमीत कमी बसणार आहे निवांतमध्ये. विहिरीला पाणी भरपूर आहे आत्ता. हे बोर चालू आहे. दुसऱ्या कोणाला तरी भरायचं वाटतं. आपल्याला जरा 2-3 दिवसानंतर आपल्याला पाणी दिलं तर चालेल आपण मक्याला. बाकी काय पाणी लागत नाही मला जास्त. आता मागे इथं बसून बेळ खाल्लेलं आहे मी. इथं त्याला निवांत बघ. कुठलं हे वेगळं आहे अरे. हां वेगळं लाईन आहे आपली. ती 2 लाईन आहे फक्त बस. हे 2 लाईन आपले. हो इथं होतं पहिलं मोठं पाटात पाणी ना हे दगडाच होतं इथं. ते स्ट्रक्चर सगळं तुटलं. आता ते सगळं नाही बारीकपणे आम्ही यायचं तर मला चांगलं आठवतंय. ऊन आलं ना ऊन चालू होतं राव. बेकार ऊन लागते आत्ता. आता हे स्टार्टिंग आहे राव. नंतर रंका लागेल. याचा वाईड अँगल लेन्स आहे ना तीच हरवली माझ्याकडून राव. हे आहे ना मी केसमध्ये ठेवलेली याच्या कवरमध्ये. हे इथून पडलं खाली. आज सापडानच मला ते राव. तसं पण ते वाईड अँगल लेन्स काही कामाचं नव्हतं. ते असं साईडला कर्व करायचं फक्त.
मग 13 Pro माझ्या नाही का शूट केल्यानंतर कसं होतं असं करू करतं शेवट एक 0.5 मध्ये तसं करायचं आहे बस. मी तर वापरत पण नव्हतो जास्त त्याला. बस असं शेट याला आहे ना झूम नाही डिजिटल झूम आहे फक्त. बाकी ना क्वालिटी वापरायची पण व्हॉइस क्वालिटी वगैरे. आणि हे लय भारी करतंय आणि त्याला कॅप्चर लय भारी करतंय. ओके इथं गाडी लावली सावली जा मी या वाफ्यातली मग काय ना थोडी राहिलेली ती न्यायची मला फक्त बस. तेवढी नेली ना मग काय अडचण नाही. काय भारी होतं. नाही नाही हे डबल टॅपनी पण होतं आहे पण ते मला समजा ना एवढ्या ते कसं करायचं. ठीक आहे याला बघून शिकायला लागेल जरा. चला संतोष चला. गोट्यातलं उरकाय लागेल मला पटके आता राव. आता टेम्परेचर कमी कमी होत जातं 4 वाजतात ना तर टेम्परेचर कमी कमी होत जाते. लवकर रे ना काम करता पण येते. लेट केलं ना एक 5-5:30ला टाईम होतो यारावली परत उशीर होतो. नेमकं मला ना जरा बाहेर जायचं जरा त्याच्यामुळे लवकर उरकत आहेत आज. आता युजली 5 वाजता गोट्यात जातो उरकून घेतो आपण. ऋषीला सांगितलंय मी एक कडब्याचा पोता आण डायरेक्ट कडबा संपला आपला आता जवळ जातो. कडब्याचं नियोजन लावायला लागत पटकेत. 4:30 वाजलेत. एवढी थोडी मका आहे आपल्याकडं. मला वाटतं ती नाही कुठे पाडून घ्यायला लागेल त्याची आणि मॅटी वडून बिडून यांना आत घेऊन टाकतो. आपल्या बी मला आहे ना ते सप्लिमेंट पाजायचं आणि पाण्यात. We got nowhere to be, just a slow dance with the summer heat. The world outside can't wait a few, 'cause right now we got nothing else to do. The sun is peeking through the cotton white blinds. Your hands